नमस्कार. श्रीमद् भगवद्गीता भाग 63. गीतेतील मला न पटलेले विचार. भगवद्गीतेतील 2 गोष्टी माझ्या अल्पमतीला पटल्या नाहीत. पहिली म्हणजे मृत्यू कधी यावा की ज्याच्यामुळं सद्गती मिळेल याविषयी गीतेतील उल्लेख, आणि दुसरी म्हणजे चातुर्वर्णीय संकल्पना. गीतेच्या 8व्या अध्यायात 23व्या श्लोकापासून 26व्या श्लोकापर्यंत 2 मार्गांचा विचार सांगितलेला आहे. पहिल्या मार्गाला अर्चिरादी मार्ग आणि दुसऱ्याला धूम्रादी मार्ग अशी नावं इतरत्र दिली आहेत. उत्तरायणात शुक्ल पक्षात दिवसाच्या वेळी मृत झालेल्याच्या चितेच्या अग्नीतून ज्योती प्रकट झाल्यास त्या व्यक्तीला पहिला मार्ग मिळतो, ज्या मार्गानं गेलं असता पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. दक्षिणायनात कृष्णपक्षात रात्रीच्या वेळी मृत झालेल्याच्या चितेच्या अग्नीतून धूर निघाल्यास अशा व्यक्तीला दुसरा मार्ग मिळतो. त्या मार्गानं चंद्रलोकात पोचून तिथले भोग भोगून संपल्यानंतर पुन्हा मृत्यूलोकी यावं लागतं असं वर्णन केलं आहे. पूर्वीच्या काळी लोकांचा या कल्पनेवर दृढ विश्वास होता. म्हणूनच शरपंजरावर पडलेल्या इच्छावर्णी भीष्माने उत्तरायण येईपर्यंत आपला मृत्यू रोखून ठेवला आणि उत्तरायण सुरू झाल्यानंतरच प्राणत्याग केला. ही कथा पुष्कळांना ठाऊक असेलच. आपला मृत्यू केव्हा यावा हे कोणाच्याही हातात असत नाही. तर मग दक्षिणायनात कृष्णपक्षात किंवा रात्रीच्या वेळी मृत्यू झाल्यास त्या माणसाला जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळणारच नाही असं आहे का? श्री स्वामी वरदानंदजींनी अक्षरब्रह्मयोग या गीतेच्या 8व्या अध्यायाच्या प्रवचनात अशी अनेक उदाहरणं दिली आहेत की अत्यंत थोर लोकांचे मृत्यू दक्षिणायनात किंवा कृष्णपक्षात झाले. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधीसाठी निवडलेला दिवस दक्षिणायनातील होता. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कृष्णपक्षात गेल्या. श्री रामदास स्वामी, श्री तुकाराम महाराज, श्री एकनाथ महाराज हे संत उत्तरायणात पण वद्य पक्षातच गेले. अशी अनेक उदाहरणं आहेत. स्वामीजी म्हणतात की तुमच्या भक्तीची ज्योत आणि ज्ञानाचा अग्नी तेजस्वी असेल तर पक्ष, अयन इत्यादींना भिण्याचं कारण नाही. दुसरा विचार चातुर्वर्ण्याचा. गीतेत 4थ्या अध्यायात भगवान म्हणतात की चातुर्वर्ण्य मी उत्पन्न केलं आहे. पण ते असंही म्हणतात की ही व्यवस्था गुणकर्मानुसार आहे, ती जन्मावर अवलंबून आहे असं भगवानाने कुठंही म्हटलेलं नाही. पुढं 18व्या अध्यायात त्यांनी प्रत्येक वर्णाच्या माणसाची कर्तव्य आणि लक्षणं जी सांगितली आहेत ती पुढील प्रमाणे. ब्राह्मणाचं काम म्हणजे ज्ञानसाधना आणि तो शुचिर्भूत, शांत आणि सरळ स्वभावाचा असतो. क्षत्रियाचं काम म्हणजे शौर्य आणि प्रजेवर सत्ता चालवणं. वैश्याचं काम म्हणजे व्यापार आणि शूद्राचं काम म्हणजे सेवा. अर्थात डॉक्टर अप्पासाहेब पवारांसारखे ज्ञानसाधनेत आणि अध्यापनात घडून गेलेले लोक ब्राह्मणच म्हटले पाहिजे. मग जन्माने त्यांची जात कोणतीही असे नका. जन्मानं ब्राह्मण असलेल्या थोरल्या बाजीराव पेशव्यांचं असामान्य शौर्य पाहता त्यांना क्षत्रियच समजलं पाहिजे. जन्मानं कुठलाही वर्ण असलेला माणूस व्यापार करत असेल तर तो वैश्यच समजला पाहिजे. तसंच कुठल्याही वर्णाचं कर्म हे श्रेष्ठ अथवा कनिष्ठ नसून सारख्याच योग्यतेचं समजलं गेलं पाहिजे. आपापलं कर्म जो निष्ठेनं आणि तत्परतेनं करतो त्याला सिद्धी प्राप्त होते. दुर्दैवानं आपल्या समाजात हा विचार फारच थोड्या लोकांनी केला, परंतु समाजानं तो स्वीकारला नाही. कदाचित गीतेतील 9व्या अध्यायातील 32 आणि 33व्या श्लोकांचा विपरीत अर्थ केल्यामुळं असं झालं असेल. या श्लोकात भगवान म्हणतात की माझा आश्रय केल्यामुळं स्त्रिया, वैश्य, शूद्र आणि पापयोनीसुद्धा तरुण जातात. मग ब्राह्मण आणि राजर्षी तरुण जातील यात काय आश्चर्य.
या श्लोकांचा आधार घेऊन शूद्रांना पापयोनी समजून ब्राह्मण आणि क्षत्रिय हे उच्चवर्णीय आहेत अशी लोकांची कल्पना झाली असावी. परंतु त्यामुळे हिंदू समाजाचे अतोनात नुकसान झाले. तथाकथित उच्चवर्णीयांनी त्यांच्या दृष्टीनं नीचवर्णीय असलेल्यांवर अनन्वित अत्याचार आणि अन्याय केले. त्यामुळे समाजात कमालीचा द्वेष उत्पन्न होऊन अनेक वेळा हिंसाचारही झाले. एकेकाळी कदाचित ही जन्मनिहाय व्यवस्था उपयुक्त ठरली असेलही, पण आज मितीला ती संपूर्ण कालबाह्य समजली गेली पाहिजे. आपल्या समाजात हे परिवर्तन जितक्या लवकर होईल तितका आपल्या समाजाचा त्वरित उद्धार होईल यात शंका नाही. क्रमशः डॉक्टर विजय पांडुरंग जायदे यांनी हा ग्रंथ लिहिला असून याचं वाचन डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्दी यांनी केलेलं आहे. क्रमशः